नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. राज्यातल्या काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत तसंच रब्बीची मदत अजून मिळालेली नाही. मग नेमकी ही मदत शेतकऱ्यांना कधीपासून मिळू शकते? ही मदत नेमकी कशामध्ये अडकलेली आहे? शासन पातळीवर ही मदत देण्यासाठी नेमके काय प्रयत्न सुरू आहेत याचाच आढावा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आता सगळ्यात आधी समजून घेऊया की नेमकी ही मदत का रखडली होती. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये अगदी जून महिन्यापासून वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडत गेला. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यांमध्ये अतिवृष्टीचं प्रमाण जास्त होतं. त्यातल्या त्या सप्टेंबर महिन्यातली अतिवृष्टी ही खूप नुकसानकारक होती. आता या नुकसानीपोटी राज्य सरकारनं पॅकेज जाहीर केलं होतं. आता त्या पॅकेजमधला नेमका किती लाभ आपल्या शेतकऱ्यांना मिळतो आता हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. परंतु NDRFच्या निकषाप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जसं पंचनामे पूर्ण होत आहेत, स्थानिक पातळीवरून म्हणजे महसूल विभागाकडून जसं याद्या मदतीसाठी वर जात आहेत, म्हणजे विभागीय पातळीवर जातात, विभागीय पातळीवर राज्य पातळीवर येतात, तशी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते. आता शेवटच्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांची मदत अजून देखील रखडलेली आहे. त्याचं प्रामुख्यानं कारण आहे ते म्हणजे एकतर eKYCचे. यामध्ये प्रमुख कारण eKYC आहे. दुसरं कारण म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचे नावं मिळत नाही किंवा काही अडचणी आल्या त्या अडचणीमुळे देखील अनेक शेतकऱ्यांना मदत अजून मिळालेली नाही आहे. मग ही eKYCची अडचण काय मोजक्या शेतकऱ्यांना काय येते आहे तर त्याचं प्रामुख्यानं कारण की ज्या शेतकऱ्यांचं फार्मर ID नाही, म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून त्यांनी अजून फार्मर ID काढला नाही त्या शेतकऱ्यांना eKYCच्या माध्यमातून ही मदत दिली जाते. आता ज्यांच्याकडे फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांच्या म्हणजे असे काही शेतकरी आहे की ज्यांच्याकडे फार्मर ID देखील आहे परंतु अजून देखील त्यांना ही मदत मिळाली नाही, तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळ्या तांत्रिक अडचणी आहे. असे शेतकरी आपल्या महसूल विभागाकडे किंवा कृषी विभागाकडे त्याची चौकशी करू शकता की आपली नेमकी NDRFची मदत रखडलेली आहे किंवा रब्बीचं अनुदान रखडलेलं आहे. त्यानुसार आपण ती चौकशी आपल्या स्थानिक पातळीवर आपण करू शकतो. आता eKYC ज्या शेतकऱ्यांची शिल्लक आहे किंवा करण्याची बाकी आहे, ज्या शेतकऱ्यांना केलेली नाही आहे त्या शेतकऱ्यांनी eKYC करण्यासाठी शासन पातळीवरती एक मोठा ड्राईव्ह घेण्यात आला, म्हणजे एक मोहीम राबवण्यात आली की शेतकऱ्यांनी ही eKYC पूर्ण करावी. मागच्या 3-4 दिवसांमध्ये गाव पातळीवर अशा याद्या देण्यात आल्या, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असेल किंवा मग आपल्या ग्रामपंचायत पातळीवरती असेल, प्रत्येक गावामध्ये अशा याद्या देण्यात आल्या की ज्या शेतकऱ्यांची eKYC पेंडिंग आहे, की ज्यांचं अनुदान मंजूर झालं आहे परंतु त्यांची eKYC झाली नाही, अशा शेतकऱ्यांच्या याद्या देण्यात आल्या होत्या. आता स्थानिक पातळीवर जेव्हा आम्ही तलाठी असतील किंवा कृषी विभागाचे अधिकारी असतील जेव्हा यांच्याकडं असे विचारणा केली की नेमकं ही eKYCची प्रोसेस कुठपर्यंत आली, तर या अधिकाऱ्यांनी सांगितले की जवळपास ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. म्हणजे काही भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात अजूनही शेतकरी अजून शिल्लक आहे की ज्यांची eKYC करणं बाकी आहे, परंतु बहुतांश भागांमध्ये आता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये जी काही मदत आहे ती मदत जमा होईल. NDRFच्या माध्यमातून यंदा राज्य सरकारनं जे काही कोरडवाहू पिकं आहे त्यांच्यासाठी हेक्टरी 8,500 रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जे काही आपले बागायती पिकं आहे त्यांच्यासाठी 17,000 रुपये आणि जे काही बहुवार्षिक म्हणजे फळपिकं आहे त्यांच्यासाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. आता दुसरी जी मदत आहे ती म्हणजे रब्बी हंगामातल्या जे काही पेरणीसाठी राज्य सरकारनं हेक्टरी 10,000 रुपये मदत मंजूर केली ती आहे. आता ही मदत त्याच शेतकऱ्यांना आणि तेवढ्या क्षेत्रासाठी मिळते की जी मदत ज्या शेतकऱ्यांना जेवढ्या क्षेत्रासाठी NDRFची मदत मिळाली. म्हणजे जर समजा तुम्हाला NDRFची मदत 1.5 हेक्टरसाठी मिळाली असेल तर तेवढ्याच हेक्टरसाठी तुम्हाला रब्बीचं अनुदान देखील मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला त्या 1.5 हेक्टरसाठी 15,000 रुपये हे रब्बीचं अनुदान मिळेल. वेगळ्या कुठल्याही शेतकऱ्यांचा समावेश या आधीमध्ये नसल्याचं दिसून येतं. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना NDRFची मदत मिळाली त्या शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान मिळतं आहे आणि जेवढ्या क्षेत्रासाठी NDRFची मदत मिळते तेवढ्या क्षेत्रासाठी हे रब्बीचं अनुदान दिलं जातं आहे. रब्बीचं अनुदान देखील eKYC आणि काही तांत्रिक अडचणीमध्ये अडकलं होतं. म्हणजे ॲग्रीस्टॅकमध्ये अडचणी अशा आहे की जे काही आपले सामायिक क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये देखील नेमकं ही मदत कशी द्यायची किंवा अनुदान कसं द्यायचं तो मूळ प्रश्न आहे. काही शेतकऱ्यांच्या नावामध्ये बदल दिसून आला, म्हणजे ॲग्रीस्टॅकवरचं नाव वेगळं असेल किंवा आधार कार्ड किंवा बँकेमधलं नाव वेगळं आहे. जर नावामध्ये तफावत असेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. तसंच काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी विक्रीचे जे काही व्यवहार झाले परंतु त्याची नोंद ॲग्रीस्टॅकमध्ये झाली नाही. म्हणजे ॲग्रीस्टॅकचा नंबर काढला, दोन्ही शेतकऱ्यांनी काढला असेल, म्हणजे जमीन विकणारा असेल किंवा जमीन घेणारा असेल त्या दोघांचा ॲग्रीस्टॅक नंबर आहे, त्यांचा 7/12मध्ये फेरफार झाला परंतु ॲग्रीस्टॅकमध्ये तो फेरफार दिसून येत नाही. अशा शेतकऱ्यांच्या देखील अडचणी आहे. त्यामुळं अनेक शेतकरी अजून देखील या मदतीपासून किंवा रब्बीच्या अनुदानापासून वंचित दिसत आहेत. आता eKYCच्या माध्यमातून ज्या मदती रखडलेल्या आहेत त्याचा मार्ग मोकळा होताना दिसतोय, कारण eKYC पूर्ण करून घेण्यासाठी शासनानं स्थानिक पातळीवर तर मोठा ड्राईव्ह चालवला. मागच्या 4-5 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या eKYC पूर्ण करण्यावर सरकारनं भर दिला होता. स्थानिक पातळीवरती
महसूल विभाग असेल किंवा आपलं ग्रामपंचायत पातळीवर असेल तर शासनानं आदेश दिले होते की ही KYC तातडीनं पूर्ण करावी. आता ज्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालं होतं, ज्यांचं अनुदान मंजूर किंवा जमा करण्यामध्ये काही अडचणी नव्हत्या, अशा शेतकऱ्यांचं अनुदान आचारसंहितेच्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. म्हणजे हे अनुदान आधीच मंजूर झालेलं असतं, त्याला आचारसंहितेचा काही अडसर येत नाही असं देखील अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. म्हणजे मध्यंतरी जी काही चर्चा चालली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, त्यामुळं आता शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यामध्ये उशीर होतोय, तर हे कारण न असता ज्या शेतकऱ्यांची KYC पेंडिंग आहे त्या शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं होतं आणि मधल्या काळामध्ये की जोपर्यंत निवडणुका होत्या सगळी यंत्रणा निवडणुकीसाठी गुंतलेली होती. म्हणजे महसूल विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल की ज्यांच्या माध्यमातून हा ड्राईव्ह चालवला जाणार होता, हे सगळे अधिकारी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त होते, त्यांच्या मागे निवडणुकीची कामं होती. त्यामुळं KYCचा हा ड्राईव्ह जशा मतदान संपलं त्यानंतर राबवण्याला सुरुवात झाली होती आणि मागच्या 2 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांची KYC आहे ते पूर्ण झाली आहे. जर समजा आपल्याला अजूनही अनुदान मिळालं नसेल तर आपण स्थानिक पातळीवर म्हणजे रब्बीचं अनुदान असेल तर आपण कृषी विभागाकडे जाऊन चौकशी करू शकता आणि जर समजा आपलं NDRFच्या माध्यमातून मिळणारं अनुदान असेल, मदत असेल, नुकसानीची मदत आहे NDRFच्या माध्यमातून मिळणारी, ती जर मिळाली नसेल तर आपण महसूल विभागाकडे तशी चौकशी करू शकता की नेमकं नाव आमचं पुढं दिलेलं आहे का आणि जर दिलेलं असेल तर आमचं KYCमध्ये अडकलं आहे की आणखीन काही तांत्रिक अडचणीमध्ये अडकलं आहे आणि त्यानुसार ते जे काही सल्ला देतील त्यानुसार आपण आपली प्रक्रिया पूर्ण करा आणि आपल्याला नंतर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. फार्मर आयडीच्या माध्यमातून जशी मदत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जसे पुढून पैसे पाठवले जातील तसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत होते, परंतु आता KYCच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये न देता 8 दिवसातून 15 दिवसातून असं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे पैसे दिले जातील असं देखील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. कारण पोर्टलवरती हे पैसे हे माहिती जमा केल्यानंतर शासन पातळीवर 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जशी माहिती येईल तशी ते पैसे जमा केले जातील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. म्हणजे आज आपण KYC आज केली म्हणजे लगेच 2 दिवसात पैसे पडतील असंही नाही. जेव्हा सरकारच्या वरच्या पातळीवर म्हणजे पोर्टलच्या पातळीवर ते काम केलं जाईल त्यानुसार आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. आता आपल्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, किती शेतकरी या मदतीपासून वंचित आहे, तुम्हाला रब्बीचं अनुदान मिळालं का, मिळालं असेल तर तुमचं ज्या प्रमाणात नुकसान झालं त्यानुसार तुम्हाला ही मदत मिळाली का किंवा अनुदान मिळालं का, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं तसंच या सरकारच्या जे काही इतर मदती आहे त्यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.